हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आवर फर्स्ट ब्लॉग. तर फ्रेंड्स, मॉर्निंग वॉक करून झालेलं आहे आणि आज मी घेतली आहे कॉलेजला सुट्टी. 2-3 कामं अशी पेंडिंग होती, तर ती कामं पण पूर्ण करायची होते आणि त्यानंतर पुढं जायचं आहे योगेशच्या कंपनीत. थोडंसं काम होतं, ते काम करून आपल्याला पुढे जायचं आहे नगरला. तर फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. होप सो यू विल एन्जॉय दिस ब्लॉग. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फ्रेंड्स, तर आता माझी देवपूजा पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आज ॲक्च्युली माझ्याकडे फुलं नव्हती म्हणून मी आज फुलं नाही ठेवली देवाला, पण मी देवपूजा करून देवा अगरबत्ती लावलेली आहे. माझी आई मला नेहमी लहानपणापासून सांगते फ्रेंड्स की स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म हे नेहमी आपल्याला आयुष्यात पॉझिटिव्ह सकारात्मक पद्धतीने पुढे जायला नेहमी मदत करत असतं. तर तुमचं स्पिरिच्युअलिटीबद्दल, अध्यात्माबद्दल काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता मी पटकन आवरते आणि मग आपण निघूया. तर आता आपण निघालेलो आहे योगेश सोबत कंपनीत आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत नगरला. तर फ्रेंड्स, आज योगेशचा आतेभाऊ आहे गणेश दादा म्हणून. तर ते आमच्या एवढंच असेल, दोघांना एवढे एज असंही नाही खूप काही वयस्कर आहेत. तर आज त्यांचा आणि आमचा फोन झाला. तर नॉर्मल म्हणजे कॅज्युअल टॉक्स आपले असतात तसे गोष्टी फोनवर सुरू होत्या. तर त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली. तर म्हणजे वाक्य बोलले होते ते खूप सुंदर. ते बोलले की अमृत खूप काही मिळवण्यासाठी धावायचंय नाही, आणि ते मिळवण्यासाठी आपल्याकडे आहे ते गमवायचं पण नाही. आपल्याकडे आहे ते व्यवस्थित टिकवून आपण पुढे जायचं. तर किती सुंदर गोष्ट सांगितली त्यांनी, बघा ना, की आपल्याकडे जे काही आहे ते व्यवस्थित टिकवून आपल्याला पुढे जायचं आयुष्यात. तर आयुष्यात या अशा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, तर त्याच आपल्याला खूप काही शिकवत असतात आणि पुढे जायला भाग पाडत असतात. तर व्लॉग कंटिन्यू करत राहा. आता आपण योगेश सोबत जातोय कंपनीत आणि कंपनीतून आपण जाणार आहोत नगरला. होप सो यू आर एन्जॉईंग दिस व्लॉग. आणि तुमचे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला या थॉट बद्दल काय वाटतंय. आयुष्यात जे काही आहे ते व्यवस्थित टिकवून पुढे जायचं, या थॉटवर तुमचं काय मत आहे. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथं आता ऍट प्रेझेंट आहे 38 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आणि बाहेर पण बघू शकता किती रखरखीत ऊन येते. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं ब्लॉग मध्ये की आता आपण चाललोय योगेश सोबत कंपनीत आणि तिथून पुढे आपण जाणार आहे नगरला. तापमानच एवढं वाढलेलं आहे की या उन्हाचा सगळ्यांना त्रास होऊ शकतो. तर सगळ्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. तर आता आपण कंपनीकडे चाललोय. हा रस्ता जो आहे तर तो आहे कंपनीचा. हा थोडस टर्न घेऊन आपण उजवीकडे, थोडस पुढे चालून आपण उजवीकडे वळणार. ती आता आपली कंपनी येते. काय फ्रेंड्स, आता आपली कंपनी येते. ही बघा आपली कंपनी आलेली आहे. आता सिक्युरिटी अंकल गेट उघडतील. गाईस फ्रेंड्स, तर आता आपण आलोय कंपनीमध्ये. मिसबा मॅडम आलेल्याच आहे. आपल्याला बघून त्या लाजल्या आणि परत आतमध्ये गेले. मी आता तुम्हाला हळूच कंपनी बघायला बसून येते. ब्लॉग कंटिन्यू करा गाईस. तर तुम्ही बघू शकता ऊनच एवढं आहे ना की या उन्हामध्ये काही सुचत नाही. सध्या खूप जास्त त्रास होतोय उन्हाचा. आपण जाऊया प्लांटकडे. ॲक्च्युली आपली आटा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. गव्हापासून जो आटा होतो त्याची आपली कंपनी आहे. प्रेरणा आटा आटा आहे. तर आता एकदम काहीतरी काम करताय. ॲक्च्युली रात्री प्लांट वर्किंग होता, तर काहीतरी इलेक्ट्रिसिटी इश्यू आला असं योगेश म्हटलंय, म्हणून सध्या बंद आहे. तर इथे आपण पूर्ण असं स्टोरिंग करतो. तर तुम्ही बघू शकता याच्यात आपला पूर्ण आटा हा रेडी झालेला आहे. इथं या मुलांनी गहू भुस्सा असतो गावापासून जो, तर त्या भुस्सावर ते काहीतरी काम करता. आपण हा भुस्सा पण विकतो ऍक्च्युली. हे मुलांचं इथं काम सुरू आहे. आपण आता पुढच्या प्लांटला जाऊ. तुम्ही बघू शकता ना हे कंपाऊंड. तर या कंपाऊंड पर्यंत ही आपलीच जागा आहे.
इथून योगेश सर येत आहे. योगेश सरांना पण तुम्ही बघू शकता. आपण आता ना उन्हाळ्याची ना ॲक्च्युली आता इकडे थोडीशी झाडं लावली होती, म्हणजे आता जून जुलैमध्ये थोडासा पाऊस सुरू होईल, तर मग झाडं चांगली वाढतील म्हणून आपण कडेनी इकडून अशी झाडं लावली होती. ॲक्च्युली हे सगळे झाडं महेश दादांनी लावलेले आहेत. दादा जर असतील कंपनीत तर आपली भेट होईल. दादा जर नसतील तर मी तुमच्यासोबत एक दिवस सेपरेट ब्लॉग बनवेल आणि तुम्हाला दादांची भेट घडवेल. योगेश बघा किती फास्ट चालतोय. ॲक्च्युली ना त्याला उन्हामध्ये फिरण्याची, काम करण्याची प्रचंड सवय, त्याच्यामुळे त्याला काही वाटत नाही. पण आपल्याला त्रास होतो या उन्हाचा. तो कंटिन्यू म्हणलं तरी उन्हातच असतो, बाहेरच असतो तो. आता तो झाडं बघतो ॲक्च्युली, कोणतं झाड किती वाढलंय, काय वाढलंय सगळं बघत असतो तो व्यवस्थित. आता हा आपला 3rd हाऊस आहे. आता आपण आलोय. ॲक्च्युली रात्री प्लांट सुरू होता असं योगेशचं म्हणणं होतं, पण आता काहीतरी इश्यू, असं मला सांगितलं, इलेक्ट्रिसिटी इश्यू असल्यामुळं आता थोडंसं बंद केलंय त्यांनी. पण मुलं तर आहेतच, तेव्हा फक्त दाखवते. नंतर ज्यावेळेस कधी सुरू होईल त्यावेळेस आपण एक सेपरेट ब्लॉग बनवू. असं पूर्ण प्लांट्स आहेत. ॲक्च्युली गहू स्वच्छ होतो, मग तो वॉश होतो आणि मग ते पूर्ण वर्किंग होतं. इंडस्ट्री सुरू होते. इथे मुलं आहेत ॲक्च्युली काम करतात. एक मुलगा तर बघा कुठं वरती चढलाय. हा बघा, याचं इथं पण काहीतरी काम सुरू आहे. मी तुम्हाला ना एक पॅकिंग आहे ते दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आटा कसा पॅक केलेला आहे. ॲक्च्युली हे मशीन आहे. इथं ना आटा पॅक होऊन ह्या बॅगमध्ये ना आटा असा पॅक होऊन मगच तो खाली येतो. हे तुम्ही बघू शकता. आता ॲक्च्युली मी ठेवले होते. ही एक बॅग आहे, इथं सॅम्पल मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही बघू शकता, प्रेरणा आटा, प्रेरणा चक्की फ्रेश आटा, गव्हापासून बनवतो. अच्छा, इथपर्यंत आहे पूर्ण. हा बघा, हा किती फास्ट येतोय वरतून खाली. हा येतोय पण मलाच भीती वाटते. हळूहळू ये बाबा. हे तुम्ही बघू शकता ना, ही वॉल, ही छोटीशी हाफ वॉल दिसते ना, तिथपर्यंत आहे आपली जागा. अजून थोडंसं काम सुरूच आहे, काम चाललंय, काम आपण करतोय. आणि हे कडेने आता आपण झाडं लावली आहेत अशी. ही जी कंपाऊंड वॉल दिसते ना तुम्हाला, तिथपर्यंत आपली जागा आहे टोटल. योगेश आला होता, योगेश काहीतरी बोलतोय त्यांच्याशी. असं टप्प्याटप्प्याने ॲक्च्युली केलं आहे. खाली पूर्ण वर्किंग केलं आहे. इथं पूर्ण प्लांट आपला रन होतो. वरती जे हाऊस दिसते तुम्हाला तिथं पूर्ण स्टोअर होतं, आणि त्याच्यावरती अजून आपण गेलो नाही तर तिथं आपलं ऑफिस आहे. तिथं योगेश, त्याच्यानंतर महेश दादा आणि 2-3 जे काही प्लांट्स बघतात तर असे ते 2-3 मॅनेजर्स तिथं बसलेले असतात. वातावरण बघा इकडे किती छान आहे. ॲक्च्युली थोडंसं माळा रानावर आहे म्हणून थोडीशी इथं लोक शेती पण करतात. झाडं पण आहेत थोडीशी साईडनी. आणि आता आपली पण झाडं मोठं झाल्यावर एकदम मस्त वातावरण सुरू होईल. मी ना एक पूर्ण सेपरेट ब्लॉग बनवेल, तुम्हाला त्यात पूर्ण कंपनी दाखवेल. तो ब्लॉग अजून जास्त इंटरेस्टिंग असेल, पण तुम्ही बघत राहा, ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपले दुसरे पण प्रोडक्ट्स आहेत, जसं की म्हैसूर पाक. याच्यावर नाव आहे बघा, प्रेरणा स्वीट्स. युअर हेल्थ इज आवर गॅरंटी. तुम्ही एकदम विश्वासाने खाऊ शकता. त्याच्यानंतर अजून भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत, मी तुम्हाला दाखवते. ऑरेंज बर्फी, ही ऑरेंज बर्फी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर भरपूर फ्लेवर्स आले आहेत आता नवीन. ही आय थिंक सो रोज फ्लेवर आहे, हा रोज फ्लेवर. त्यानंतर हा कोणता फ्लेवर आहे मॅडम? स्पेशल फ्लेवर आहे, तुम्ही बघू शकता. इट्स स्पेशल फ्लेवर फॉर स्पेशल पीपल्स. तर ही चॉकलेट
बर्फी आहे, प्रेरणा स्वीट्स. हे आपण ॲक्च्युली नवीन प्रोडक्ट सुरू केलं आहे. आणि हे बघू शकता ना तुम्ही, मक्यापासून आपले जे मुरमुरे असतात थोडे मोठे शेपमध्ये, तर ते मुरमुरे पण आहेत आपले. इट्स अ न्यू प्रोडक्ट, लॉन्च्ड न्यू प्रोडक्ट. त्यानंतर इथे दिसतंय का तुम्हाला बनाना चिप्स. तर हे बनाना चिप्स ॲक्च्युली आता हे त्यांनी ठेवले आहेत पॅकिंग करून. हे बनाना चिप्स पण तुम्ही बघू शकता. बनाना चिप्स असे आहेत. हे सध्याचे न्यू प्रोडक्ट्स आहेत. स्टील वी आर लॉन्चिंग समथिंग न्यू. तर ते न्यू प्रोडक्ट्स पण मी तुम्हाला जे काही लॉन्च करणार ते दाखवेल. इकडे मागं पण आता थोडंसं काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता खिडकीच्या बाहेर. आपल्या कंपनीच्या मागं पण ना खूप मोठी कंपनी आहे, तर त्यांचं पण तिथं काम सुरूच असतं. कंटिन्युअसली वर्किंग आहेच इथं काही ना काही. मी तुम्हाला दाखवेल जर नवीन काही प्रोडक्ट अजून लॉन्च झाले ना, मी ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. तोपर्यंत प्रेरणा फूडची न्यू स्वीट्स आयटम तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि टेस्ट सांगा खाऊन मला. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपलं नगरमधलं पण काम व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. आणि माझी एक फ्रेंड आहे नगरमध्ये, करिश्मा सय्यद म्हणून, तर ती येते आता मला भेटायला. ॲक्च्युली मी तिला सांगितलं नव्हतं, तिच्या हस्बंडला मी डिरेक्टली फोन करून सांगितलं होतं की करिश्माला आपण हे सरप्राईज देतो, पण त्याने माझा पोपट केलेलं आहे, त्याने तिला सगळं सांगून दिलेलं आहे. तर आता आपण तिला भेटू, काय म्हणते ती बघू. मी तुम्हाला पण तिला भेटवते. आपले गाडगो फोटो मोई जाय मन. तुला कसं वाटतं मला भेटला? अनबिलिव्हेबल वाटलं. गाईज आता करिश्माला भेटून झालंय फ्रेंड्स, आणि आता आपण निघतो पुन्हा वाघोलीला. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता जायला कमीत कमी आम्हाला 2 ते 2.5 तास लागतील. तर नाव इट्स टाइम टू एंड अ ब्लॉग. बाय बाय, गुड नाईट. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. हॅव अ स्वीट ड्रीम. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. व्हिडिओला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.